नाही, असं नाही, कुणीच कुणाला बदलत नाही. आणि काही गोष्टी अजिबातच बदलत नाहीत, त्या तशाच होत्या, पण त्या काही लोकांना थोड्या दिवसांनी दिसतात. तर तसं आहे. आणि सुमित थोडासा असा आहे की माझ्याबद्दलचं असं आहे की माझी पार्श्वभूमीच अशा पद्धतीची होती की माझे वडील प्रशासकीय सेवेत होते, IAS ऑफिसर होते, आई सायकोलॉजिस्ट होती, मानसशास्त्रज्ञ होती, आंबेडकरवादी गांधीवादी वातावरणातून माझं सगळं बालपण गेलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं जास्त वाचन, जास्त गोष्टी, नामांतरासारखी गोष्ट माझ्याच लहानपणात घडलेली, चळवळीच्या सभाघरामध्ये घडलेल्या आणीबाणीची मला काही फारच म्हणजे मी अगदीच 5 वर्षाची होते त्यावेळेला माझे असे विचार होते असं मी काही सांगणार नाही. पण त्यावेळेला मला आठवतंय मी काहीतरी कुठल्या तरी नेत्याचं नाव नुकती लिहायला शिकले होते शाळेमध्ये. तर मी एका नेत्याचं नाव लिहिलं, तर माझी बहीण आली आणि मला म्हणाली तुला माहिती नाही का आणीबाणी आहे. तर म्हटलं म्हणजे काय असतं. तर नेत्यांची नावं लिहिली की तू जेलमध्ये टाकतील, एवढीच माझी आणीबाणीची आठवण आहे. पण शक्यतो अशा पद्धतीचं वातावरण होतं, असं बोललं गेलेलं होतं. म्हणजे मी वडिलांचं ऑफिसमधलं पेन एकदा गृहपाठाच्या वहीत वापरलं. लाल पेनाने रेघा मारायच्या होत्या मला, तर ते मी केलं. तर माझ्या बहिणीने त्या दिवशी डिक्लेअर केलं की चिन्मयी भ्रष्टाचार करते घरात आणि तिने ऑफिसची स्टेशनरी वापरली आणि त्याच्यामुळे मी आज जेवणार नाही असा सत्याग्रह तिने पुकारला होता घरामध्ये. त्याच्यामुळे अशा कुणाला आता बाळबोध वाटेल कदाचित, पण मला असं वाटतं की अशा वातावरणात मी वाढले. त्याच्यामुळे माझे विचार एका वेगळ्या पद्धतीने झालेले आहेत. सुमित मुंबईत वाढलेला मुलगा आहे, मुंबईत जन्मलेला, कुर्ला नेहरू नगरसारख्या छान मराठी वातावरणात वाढलेला मुलगा आहे तो. त्याच्यामुळे त्याच्या काही वेगळ्या हे होत्या. म्हणजे एक पूर्ण महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि मुंबईतले नागरिक वेगळ्या पद्धतीने विचार करतात असंही मला खूपदा वाटतं. हो, आहे तसं. आहे, बऱ्यापैकी आहे असं. आपण गावाकडच्या लोकांना जास्त जाणं होतं बहुतेक. पण त्याच्यामुळे ना सुमितचं असं आहे की त्याचे विचार बदलू शकतात. तो तेवढा मोकळा आहे. म्हणजे कधी कधी मलाही मान्य करावं लागेल की तेवढं मोकळे पण माझ्याकडे नाही आहे. मी थोडीशी काही गोष्टींच्या बाबतीत मी आहे रिजिड. आता वयोमानानुसार ती रिजिडिटी कमी व्हायला लागली, पण आधी मी फार काही गोष्टींच्या बाबतीत फारच म्हणजे हे होते. तर सुमितच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की आपल्या आरेच्या बाबतीमध्ये त्यांनी पहिल्यांदा एक म्हटलं होतं आणि नंतर जेव्हा त्यांनी त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला, जाणून घेतलं, त्याच्यानंतर मात्र तो वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार झाला आणि त्याच्याबद्दल तो फार मोकळेपणाने पहिल्यांदाही तो बोलला आणि दुसऱ्यांदाही बोलला. पण तो पहिल्यांदा काय बोलला ते लक्षात न घेता तो दुसऱ्यांदा जे बोलला आणि त्यांनी सरकारला पाठिंबा दिला त्याच्यावरती, म्हणजे आता जर शिवसेना जेव्हा होती तेव्हा महानगरपालिकेमध्ये जेव्हा शिवसेनेचा एक छत्री अंमल होता त्यावेळेला कल्याण डोंबिवलीच्या नाट्यगृहांबद्दल सुमित फार हिरिरीने बोलला होता. बरोबर. औरंगाबादच्या नाट्यगृहाबद्दल सुमितनी व्हिडिओज करून टाकले होते. पण त्यावेळेला कुणी नाही म्हटलं की तो सरकार विरोधी बोलतोय. पण ज्यावेळेला त्यांनी आरे कारशेडला जेव्हा त्यांनी पाठिंबा दिला तेव्हा लगेच एकदम असं झालं की हा आहे. म्हणजे मला खूप आंबेडकरवादी लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की आधी त्याला समजवा, तुम्ही काय गप्पा मारता, तुम्ही आधी. तर मी म्हटलं माझ्या घरामध्ये मी तर उलट हे आहे ना की माझ्या घरात पूर्णपणे लोकशाही आहे. त्यांनी कुठल्या पद्धतीने विचार करावा हे नाही मी ठरवू शकत. बरोबर. त्यांनी जर उद्या मला सांगितलं की बायको म्हणून मी जी ही कृती करतो त्याच्यात तुझा सहभाग असला पाहिजे, तर मी सांगू शकते की मी नाही करणार ते, कारण ते मला पटत नाही आहे. आणि तो मोकळेपणा, ती मोकळीक मला आहे आणि ती त्यांनी नाही मला दिलेली आहे, ती मी ठरवलेली आहे. आणि मग जर तसं जर असेल, जर मी माझ्या मोकळीकीबद्दल आणि माझ्या स्वतंत्रतेबद्दल असं म्हणत असेल तर तेच स्वातंत्र्य त्यालाही आहेच की. पण त्याच्यानंतर मात्र जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ज्या पद्धतीने आत्ता मुंबई काय महाराष्ट्र ज्या पद्धतीने रसातळाला चाललं आहे अक्षरशः, त्याच्यामध्ये कारण मला असं वाटतं तो ना भारतीय नागरिक नंतर आहे तो मुंबईचा नागरिक, 100% मुंबईचा नागरिक आहे तो. आणि त्याला ते मुंबईचं जे झालेलं आहे, जे होतं आहे त्याच्याबद्दल त्याला बोलावंसं वाटलं. आणि तुम्ही जेव्हा आता जंतर मंतरला गेलात, तुम्ही शिवाजी पार्कला झालेल्या त्या तिरंगा आंदोलनातही गेलात, का जावं असं वाटलं की तुमची भूमिका जावं असं वाटलं? कारण ना ह्याच्या बाबतीत मी सांगते, मी जेव्हा गेले होते तेव्हा मला पूर्ण कल्पना नव्हती की काय पद्धतीचं ते आंदोलन असेल. मी ते बघायलाच गेले होते.
अच्छा, फक्त आंदोलन बघायला गेला होता? बघायला म्हणजे काय पद्धतीने असं काही आहे ऐकत का? असेल ना, कॉक्रोच जनता पार्टी किंवा हे नाही सगळं? ते सगळंच माहिती होतं, पण बघायला इन द सेन्स Interestingly- कशा पद्धतीने की असं होतंय का की कुठेतरी ती झिंग पण वाटते बघा. हम्म. आम्ही क्रांती करतो याची झिंग वाटून सुद्धा काही लोक जातात. मला ती आय वॉन्ट टू नो द व्हाईब Vibe, असं हा. म्हणून सुद्धा लोक Vibe तिथे check. गेलेत का हं. ती वाईब चेक करायला, की जे लोक सहभागी झालेले आहेत त्यांना जेन्युनली माहिती आहे की आपण काय करतोय ते. आणि तो माझा विलक्षण होता अनुभव. आता मी त्याचे खूप फोटो मी असे रॅन्डम काढलेले आहेत जे मी कधी कुठे टाकले नाही आहेत, कारण त्याच्यानंतर तशी उसंतच मिळाली नाही, सारखं काहीतरी चालू राहिलं. पण अक्षरशः साधुसंत म्हणावेत असे पांढरी लुंगी, पांढरी उपरणी घेतलेत अंगावरती, केस वाढलेत, दाढी वाढलेत, डोक्यावरती पट्टा ओढलेला आहे भस्माचा, असे लोकसुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. हं. हरियाणाच्या शेतकरी स्त्रिया होत्या की ज्यांच्या पुढच्या 7 पिढ्या मधली मुलं ह्या नीट परीक्षेला बसणार आहेत का मला माहिती नाही. ती बसावीत, त्यांची तशी परिस्थिती व्हावी, शिक्षण त्यांच्या दारापर्यंत पोचावं अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना भरघोस त्याच्यात यश मिळावं आणि तेव्हा कुठलीही पेपरफुटी होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण तरीसुद्धा ह्या बायका तिथे आल्या होत्या. त्यांना जर विचारलं की तुम्ही का आलात, काय आहे इथे म्हणून तुम्ही आलात, तर त्याच्यावरती, कारण हे काही शेतकऱ्यांचं आंदोलन नव्हे की तुम्ही यावं तुमची कामं सोडून इथे. आत्ता कामं आहेत सध्या शेतातली, हो, हो. त्यावेळेला तुम्ही, तर त्या मला 21 लड़के मर गए हैं, हम उनके माँ बाप के लिए आए हैं. त्याच्यामुळे असे वेगळे वेगळे लोक ज्यांना ह्याच्याविषयी काहीतरी म्हणावं असं वाटतंय आणि त्यांना असं वाटतं आम्ही बाकी काहीच नाही करू शकत आहे, तर निदान आम्ही रस्त्यावरती उतरून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा सहभाग तरी आम्ही दाखवावा. तुम्ही अशी भूमिका एक कलाकार म्हणून म्हणतात, तिकडे जाऊन बघतात, पण आपल्याच फ्रेटर्निटीमधले, आपल्याच क्षेत्रातले कलाकार, प्रशांत दामलेंसारखे कलाकार म्हणतात की तिथे ज्यांना नीटचा फुल फॉर्म माहीत नाही असेही लोक तिकडे होते आंदोलनामध्ये. हा एक टीका केली आहे त्यांना, तुमच्याच इंडस्ट्रीतले लोक असं म्हणतात. दुर्दैव वाटतं मला वाटतं की मी उत्तर दिलंच याचं, की त्या हरियाणाच्या बाईला नव्हतं माहिती नीट ही परीक्षा काय ते पण तिला नव्हतं माहिती. पण 21 मुलं गेली आहेत आणि ती बाकीच्या कुठल्या गोष्टीमुळे नाही गेलेत. ती त्यांना परीक्षेत वैफल्य आलं म्हणून नाही गेली आहेत, त्यांच्यात टॅलेंट नव्हतं म्हणून ती नाही गेली आहेत. त्यांना कुणाचा तरी दुस्वास वाटला आहे, बाकीच्या मुलांना जास्त मार्क मिळालेत आणि त्यांना कमी मिळालेत म्हणून त्यांनी आत्महत्या नाही केल्यात कमकुवतपणातून मनाच्या. त्यांनी कष्ट घेऊन जी परीक्षा दिली ती त्यांच्या हातातून निघून गेली. त्यावेळेला अशा पद्धतीने आपण वक्तव्य करणं हे मला वाटतं असंवेदनशील आहे. आणि मला असं वाटतं की मला पण ते फक्त एक वाक्य घेऊन मी ती पूर्ण मुलाखत बघितलेली नाही आहे. खूपदा असं होतं कमलेश की आम्ही कलाकार पण ना इतके स्वतःच्या प्रेमात असतो आणि आमची एक शैली ठरलेली असते की म्हणजे ह्या बाई आल्या की ह्या कुठली तरी भूमिका घेऊनच बोलणार, हा नट आला की तो काहीतरी गुलाबी गुलाबी बोलणार, हा नट आला की तो काहीतरी विनोदी बोलणार. हे कास्टिंग पत्रकारांनी सुद्धा आपल्या मनामध्ये आमचं करून ठेवलेलं असतं आणि इन्स्टिगेट केले जातात लोक. म्हणजे कदाचित त्या एखाद्या मुलाखतीचा तो मुद्दा असूही शकत नाही, पण इथे काहीतरी मिळेल असं म्हणून ते असं फ्रेम केलं जातं असं मला वाटतं. नाही, पण मुद्दा आहे आणि कलाकारांची- त्याला नाही बळी पडू कुणी. नाही. आता लोकांनी माझं हा म्हणणं- विचार करावा. नाही, माझं म्हणणं आहे की कलाकार भूमिका घेत नाही याच्यातून येतं की काय होतं, एकीकडे हा प्रश्न उपस्थित केला जातो की कलाकार भूमिका घेत नाहीत, मग त्यांना प्रश्न विचारले की मग त्यांना कुठेतरी इन्स्टिगेट केलं जातं. असं त्यांनी बोलावं ना. अनेक देशातले कलाकार बोलतात, त्यांनी बोललं तर त्याला त्यांनी कुठे instigation बोलावंच, पण म्हणतात. मला असं वाटतं की कलाकारांना सिंगल आउट करू नये. सगळ्यांनीच बोलावं, बँकर्सनी बोलावं, पत्रकारांनी बोलावं, कलाकारांनी बोलावं. कलाकारांकडून जी ही अपेक्षा आपण करतो ना की हे एक वेगळे काहीतरी घेऊन आलेत, म्हणजे असावंच, कलाकारांनी जास्त संवेदनशील असावंच बाकीच्या समाजापेक्षा, असं माझं स्वतःचं मत आहे. पण ते तसे असतातच असा माझा पण अनुभव कलाकारांचं नाही आहे. हे का माहिती आहे का, कारण कलाकारांचा इन्फ्लुएन्स असतो ना लोकांवरती. लोक तुम्हाला फॉलो करतात, लोक तुम्ही कराल तुमच्या फॅशन फॉलो करतात, तुमची बोलण्याची शैली फॉलो करतात. कलाकार दोन्ही आहेत अरे त्याच्या गोष्टी. म्हणजे मी जे बघितलं ना, जेव्हा हे मी पहिल्यांदा ट्रोलिंगचा मी अनुभव model. कधी घेतला आयुष्यात, रोल मॉडेल आहात ना तू. हो. ते कसं आहे ते मी सांगते. हेमंत ढोमे उद्धव ठाकरे काहीतरी इकडची माती घेऊन निघाले होते राम मंदिराच्या त्या उद्घाटन प्रसंगी.
त्याच्याबद्दल हेमंत ढोमेनी काहीतरी लिहिलं. तेव्हा मी पहिल्यांदा ट्रोलिंग माझ्या आयुष्यात मी बघितलं. तर त्याच्यावरती त्याला सगळे लोक बोलायला लागले की तू कलाकार आहेस, तोंडाला रंग लाव, भांड कुठला, चड्डीत राहायचं, तुझी लायकी काय, तू कोण आहेस. तर मग मी तेव्हा मला काही हे कळत नव्हतं की अशी फेक अकाउंट्स असतात, बिनचेहऱ्याचे लोक असतात वगैरे. मी सिन्सिअरली बघायला लागले की कोण आहेत हे लोक, हे कोण बोलत आहेत. मग त्यांचे फॉलोअर्स 2 किंवा 0, पोस्ट 4. मग म्हटलं ह्यांना, मग मी म्हटलं की हो तुम्हाला तर फॉलोअर्स पण नाही आहेत आणि तुमच्या तर पोस्ट पण नाही, तुम्ही का बोलता हेमंतला असं. हेमंत ढोमे हा लंडनला राहून त्यांनी झू मॅनेजमेंटमधलं किंवा वाईल्ड लाईफमधली त्याची डिग्री आहे. जी. तो इतका शिकलेला आहे, तो सुशिक्षित माणूस आहे. त्याचे वडील हे अत्यंत निस्पृह असे पोलीस अधिकारी होते, त्यांना राष्ट्रपती पदक आहे. आणि हे बाकीचं काहीही नसलं तरी सुद्धा तो भारतीय नागरिक आहे ना, बिलकुल. त्याला काहीतरी म्हणायचा हक्क आहेच.